हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना, पौष पौर्णिमा आहे. तर ही नवीन वर्षाची नवीन पौर्णिमा म्हणजे पहिली पौर्णिमा आहे. तर इथं बघा दारापुढे मी हळदीचं लेपन वगैरे केलं आणि मध्ये स्वस्तिक काढलं. 4 टिंब आहेत ना, न्याय काढले. दर गुरुवारी काढणार मी आणि दर पौर्णिमाला आणि अमावस्याला असे स्वस्तिक काढणार. आणि इथं बघा तुपाचा दिवा लावते. तुपाचा दिवा 2 लवंगा आणि 2 वेलची टाकणार आहे. आणि तर दारापुढची मी पूजा करून घेतली. धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून घेतलं. आणि पौर्णिमा आहे आणि गुरुवारी पौर्णिमा आणि शुक्रवारी 2 लवंगा आणि 2 वेलची टाकून आहे ना तुपाचा दिवा लावून प्रज्वलित करायचा. आज पौर्णिमा आहे म्हटल्यावर तर तांदूळ चेंज करायचं. दर पौर्णिमाला ना अन्नपूर्णाचे तांदूळ चेंज करायचे आणि मंगळवारी चेंज करायचे आणि शुक्रवारी. तर शुक्रवारी मी शक्यतो करतच नाही. मी मंगळवारीच करते कारण की माता अंबाबाईचा वार आहे. तर अंबाबाई आहे ना, माता पार्वतीचं स्वरूप एक रूपाचं आहे. त्याच्यासाठी मी मंगळवारीच करते. आणि रुद्रयंत्र आहे ना, त्याला तांदूळ आहे ना पांढरे तांदूळात ठेवतात. तर ते पण मंगळवारी चेंज करते. आणि रुद्रयंत्र ठेवताना हळदी कुंकू अजिबात लावायचं नाही. फक्त पांढरे तांदूळ ठेवायचे, रुद्रयंत्र ठेवायचं आणि वरतून ना रुद्राक्षाची माळ ठेवायची बस. आणि बाकीच्या ह्याला ना हळद कुंकू व्हायचं. आणि इथं बघा मी कवड्या वगैरे हे सगळे ना तांदूळ चेंज करून घेते. आजची पौर्णिमाची पूजा करते आणि आज संध्याकाळी सत्यनारायण पण करायचं आहे. फक्त तुम्हाला आज मी माझी पूजा दाखवणार आहे कारण की आज पौर्णिमा पण आहे आणि पहिला नवीन वर्षाचं पण पहिली पौर्णिमा आहे ना, त्याच्यासाठी आज फक्त तुम्हाला माझी देवपूजा दाखवणार आहे. पौर्णिमाच्या दिवशी मी काय काय करते म्हणून. सत्यनारायण करून झाल्यानंतर रात्री मला वेळ भेटतो. आता तर वेळ भेटणारच नाही कारण की तुमच्याबरोबर पण असं घडते का मला नक्की सांगा. काय वस्तू घ्यायचं असला ना, नेमकं ती वस्तू नसते. परत गडबडी तसं होते तसं होत असं होते. माझ्या बाबतीत तर तसं होतच आहे. तर म्हणून आज तर सेवा करायची. तर मी सगळं झाल्यानंतर सत्यनारायण वगैरे करून झाल्यानंतर ना, नैवेद्य वगैरे सगळं देऊन झाल्यानंतर मी संध्याकाळी ना अशी सेवा करणार आहे. एक वेळा श्रीसुक्त, एक वेळा 3 वेळा 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 16 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं करणार आहे. अशी सेवा करणार आहे. आणि लक्ष्मी अष्टकम म्हटलं तरी चालतंय, ते पण मी सेवा करणार आहे. आणि त्याच्यानंतर कुंकुम अर्चन महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं कुंकुम अर्चन. आज मी कुंकुम अर्चन करणार आहे. आणि कुंकुम अर्चन केलेलं कुंकू आहे ना मी दुसऱ्या दिवशी काढते. लगेच असं काढत नाही. संध्याकाळी ना 5:30 वाजले तर सत्यनारायणची पूजा करते. तर चौरंग चारीभोवती आहे ना आंब्याचे ढाळे लावले आणि लाल वस्त्र घालायचं नाही. पांढरं वस्त्र हातरायचं. पांढरं वस्त्र नव्हतं आणलेलं तर ह्यावेळी घेऊन आले. तर मी म्हटलेलं की आणून ठेवलं आहे मी. तर मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण की सत्यनारायणला पांढरं वस्त्र आणलं आहेत म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे मी. माझ्याकडे कोणते कोणते देवाचे वस्त्र आहेत ते म्हणून. तर नवीन वर्षापासून सुरुवात करावं म्हटल्यावर म्हणून आज पहिली पौर्णिमा आहे नवीन वर्षाची. तर पांढरं वस्त्र हातरते. तर सत्यनारायणचा जो फोटो आहे ना भगवान विष्णूचा, तो स्वच्छ असं पुसून घेतलं. अष्टगंध लावलं आणि गहू ठेवले खाली. 2 मूठ असे गहू ठेवले. हळद कुंकू व्हायला आणि असा कलश. पहिलं दिवा लावायचा लक्षात नव्हता. दिवा लावून घेते आता आणि कलश मांडून घेते. हे बघा 5 बोटे असं ना अष्ट रेषा ओढून घेते. त्याच्यानंतर मधोमध आहे ना स्वस्तिक ओढून घेते, लावून घेते. त्याच्यानंतर त्याच्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद कुंकू, अक्षदा टाकून ना 5 विड्याची पानं ठेवून वरती ना एक छोटंसं तांब्या ठेवते. त्याच्यात तांदूळ ठेवते आणि मग त्याच्यात बाळकृष्ण ठेवते. तुम्हाला सगळं दाखवते म्हणून डिटेलमध्ये करते कारण की असं डिटेलमध्ये भरपूर व्हिडिओ बनवले. तरी आपण नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे म्हटल्यावर नवीन मस्तपैकी छानपैकी करून दाखवायचं आहे म्हणून दाखवते. इथं बघा तांदूळ ठेवलेत आणि तांदूळवर हळद कुंकू वाहून घेते. त्याच्यानंतर बाळकृष्णावर ना 11 वेळा ना 1 वेळा पुरुष सूक्त म्हटलं तरी चालते. तर मी 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणून ना अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ना मी तुळशी आणायचं विसरून गेली. नेमकं पूजा करताना बसताना मला तुळशी आठवली. अभिषेक करताना बाळकृष्णाचे म्हणजे सगळं आणलं, पानं आणली, सगळंही झालं. फक्त ह्याच्यातनं तुळशी कमी होतं. थोडं मन नाराज झाला.
मला हौस असते भरपूर असं करायचं. तर असं नेक्स्ट टाईम मी तुळशी आणि तुळशीशिवाय कपलं नैवेद्य कसं दाखवायचं त्याच्यासाठी आणलंच नाही. तर असं आता मी बाळकृष्णाचा अभिषेक करून पूजा मांडून घेतली. बाजूला 2 केळी आहे ना, ती पण ठेवून घेतलं. तांबण्या भरून ठेवलंय आणि सुपारी. गणपती बाप्पा, वरुण देव आणि कुलदेवीचं असं मी त्यांच्यावर पण 3-3 वेळा अभिषेक करायचं आणि पूजा मांडून घ्यायची, म्हणजे ठेवायची सुपारी. पहिली सुपारी गणपती बाप्पा, ओम गण गणपताय नमः या मंत्राचा जप करायचा 11 वेळा, 3 वेळा. त्याच्यानंतर अक्षदा ठेवायचं, सुपारी ठेवायचं. सुपारीवर हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, फूल, खडीसाखरचा नैवेद्य दाखवायचा आणि लाल फूल दाखवलं चालते, सफेद फूल दाखवलं चालते. तर खडीसाखर दाखवायचं आणि गणपती बाप्पाला तुळशी सोडून बाकी सगळ्यांना तुळशी दाखवायचं. गणपती बाप्पाला तुळशी अजिबात दाखवायचं नाही. तर इथं पण वरुण देवताचं करून घेतलं, त्याच्यानंतर कुलदेवीचं करून घेतलं. आता बघा मी खडीसाखर दाखवते, हे बघा. आणि आजची सत्यनारायणची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नैवेद्य दाखवून घेते सगळ्यांना. धूप दीप ओवाळायचं आहे ना, म्हणून पहिले नैवेद्य वगैरे दाखवून घेते. नंतर मग हे करते काय धूप दीप ओवाळून घेते. त्याच्या अगोदर बघा दारापुढे परत मी दिवा लावते. तुम्ही मला सकाळी लावला, संध्याकाळी लावलं, तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम लावायचं. सकाळी पण मी तुपाचा दिवा लावला आहे, संध्याकाळ पण तुपाचा दिवा लावला आहे. त्याच्यातनं 2 लवंगा, 2 वेलची टाकले, संध्याकाळ पण टाकल्यात. आणि इथं बघा कापूर जाळून घेते देवाच्या समोर. भीमसेन कापूर आहे म्हटलं, भीमसेन कापूर जाळून घेतलं आणि मुजरा केला. बघा असं मुजरा करते मी दररोज न चुकता. सकाळ संध्याकाळ 2-3 टाईम असं मुजरा करते मी. आणि इथं बघा मी सत्यनारायणची पूजा करून घेते. लागलंच आरती पण करून घेते. हे बघा धूप दीप ओवाळून सगळं करून घेते. बाळकृष्णाला थोडासा ना शिरा बनवला आहे तुपातला, तो पण दाखवून घेते. थोडा वाटीभर बनवला तरी चालते, सगळ्यांनी बनवलं चालते. तर असं मी बनवलं आहे बघा. नैवेद्य दाखवून घेते आणि तुळशीचं पान ठेवायचं होतं, तर नाहीचे म्हटलं तसं दाखवून घेते. आणि इथं बघा आरती करून घेते. हे बघा आजची देवपूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा सत्यनारायणची ना आरती करून घेते. हे बघा आरती करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवते. नैवेद्याला मी शिरा तर दाखवला आहे. तर डाळ भात भाजी चपाती मेथीची भाजी. आज मी पौर्णिमा आहे म्हटलं 64 भाज्या दाखवायच्या असतात ना, तर एक भाजी दाखवली तरी चालते मेथीची. हे बघा मेथीची भाजी दाखवून घेते, नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्य आल्यानंतर आम्ही जेवून घेतो, त्याच्यानंतर मग सेवा करून घेते. परत हातरून टाकायचे, परत पोरगं झोपणार आहे, रात्र झाली आहे. पण मग सेवा वगैरे करायला मला रात्र होते ना, तर जेवून घेते. मी प्रत्येक वेळी तसंच करते. पहिले काय करते नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवतो. जेवून झाल्यानंतर हातरून वगैरे दाखवते आणि कार्तिकला झोपवते. त्याच्यानंतर मग सेवा करते. आणि ही सेवा करायला मला 10:30 वाजलेत. आणि इथं बघा मी कुंकुमार्चन करते. तर त्याच्या अगोदर कुंकुमार्चन करायच्या अगोदर आहे ना मी स्त्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि जे मंत्र आहे सगळे 16-16 वेळा म्हटले. त्याच्यानंतर कुंकुमार्चन झाले आणि ते कुंकुम तसंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काढणार आहे आणि सगळं झाल्यानंतर शेवटला ना पुस्तक वाचून घेते. तर पुस्तक वाचून झालं ना त्याच्या अगोदर मी सगळी सेवा केली. त्याच्यानंतर शेवटला पुस्तक वाचला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.